साहेबांचा आवाज ऐकला, आम्ही धन्य झालो. व्हिडिओ ऑन केला तर आपले स्वागत आहे महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीच्या निदार कार्यकर्त्यांच्या मार्फत आपले मनापासून स्वागत आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. कॅमेरा ऑन केला तर आपण त्यांना दिसतो, जर कॅमेरा ऑन नसेल तर आपण त्यांना दिसत नाही. आणि जर बोलायचं असेल तर हा स्पीकर ऑन करतात. आता सध्या आपल्याला ते दिसत नाही, बरेचशे आता मीटिंग चालू व्हायला वेळ बहुतेक. तुम्ही नगरराव बंद करा, शक्यतो व्हिडिओ बंदच करा, म्हणजे आपल्याला सगळं ऐकायला व्यवस्थित येईल आणि सर्व्हरवरती लोड येणार नाहीये. व्हिडिओ बंद असू द्या, सर बोलतील त्यावेळी व्हिडिओ चालू ठेवा, जे बोलणार आहे त्यांचा फक्त. अगदी नमस्कार बरोबर, कोल्हे अगदी सर. बरोबर आहे. नमस्कार नमस्कार. साधारणपणे 92-100च्या आसपास लोक जॉईन झालेले आहेत. मला असं वाटतं ऑफिशियली आपण सुरू करूया. सर्वांचा प्रतिसाद घेतोय. तुमचा व्हिडिओ कॉल चालू ठेवा. ओके, माझा व्हिडिओ कॉल मी चालू ठेवतो. मग मी सुरू करू, मीटिंग सुरू करू का? हो सुरू करा. हो करा नक्की करा. व्हेरी गुड व्हेरी गुड. महाराष्ट्रातल्या तमाम स्वयंसेवी संस्था, संघटना, पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते, पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जोडले गेलेले सर्व स्नेहीजन, तमाम फुले प्रेमी, ज्यांना पुरोगामी चळवळीतलं शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचे पाईक, शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहून पुरोगामी विचाराला चालना देणारे सर्व सळसळत्या रक्ताचे, निधड्या छातीचे, शाबूत डोक्याचे आणि कृतिशील विचाराचे कार्यकर्ते, या सर्वांना आज या बैठकीमध्ये आपण सामावून घेत आहोत. आणि निमित्त आहे आज आपण जे बोलणार आहोत ते डॉक्टरांच्या मालिकेविषयी. मालिका निश्चितपणे ज्या विचारावरती आपण चालतो आहोत, ज्या विचाराचे आपण पाईक आहोत, त्या तात्यासाहेबांच्या विचारांचे, अर्थात सावित्री माऊच्या आणि महात्मा फुलेंच्या विचारांचं महाराष्ट्रभर जे जागरण होणार आहे, जागर होणार आहे, ती मालिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका डॉक्टर घेऊन आलेले आहेत. महाराष्ट्रभर या मालिकेला आपल्याला घेऊन जायचंय. घटना अशीच आहे, कारण ही मालिका स्टार प्रवाहावर सुरू होती. अर्थात काही विषय असे असतील की जे डॉक्टर त्याबद्दल बोलतील, परंतु आज ही मालिका मराठी वारसा या यूट्यूब चॅनल वरती प्रदर्शित होत आहे. आणि ही मालिका आता जनतेने पुढे घेऊन जावी, जनतेने घराघरात न्यावी, सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी घराघरात न्यावी, महिलांपर्यंत पोहोचावी, खेड्यापाड्यात पोहोचावी, दलित वाड्यात पोहोचावी, बहुजनांच्या घरात पोहोचावी, अशी एक संकल्पना डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे. डॉक्टरांच्या बरोबर थोडासा वार्तालाप करायचा मला योग आला. अर्थात आमचे बरेच चळवळीतले कार्यकर्ते डॉक्टरांना भेटूया असा एक चर्चेचा भाग आमचा गेल्या महिन्यात सुरूच होता. आणि आमचे मित्र
संतोषजी भोजने यांनी तो योग ताबडतोबीने घडवून आणला. तो योग घडवून आणण्याचं कारण हीच मालिका आहे. कारण सावित्रीबाईंची ही मालिका मी त्याचे संपूर्ण भाग आता जे 2-3 भाग मन लावून ऐकले आणि जेव्हा लोक सावित्रीबाईंच्या अंगावरती शेण काला शेण दगडमाती फेकतात तेव्हा सावित्रीबाई इरादा करतात. एक वाक्य त्यांचं आहे की मी शाळा शिकवणारच, मी शाळेत जाणारच. आणि हा इरादा मला असं वाटतं प्रत्येक घराघरातल्या महिलांना आपल्याला द्यायचा आहे. प्रत्येक घरामध्ये मालिका मी पाहणारच, ही मालिका मी पाहणारच, ही मालिका मी घराघरात नेणारच, ही मालिका मी किमान 10 जणांच्या पर्यंत, किमान 25 जणांच्या पर्यंत पोहोचवणारच. या मालिकेला मी खारीचा वाटा माझा सहकार्याचा देणारच. हा संकल्प करण्यासाठी ही आजची मीटिंग आहे, आजची सभा आहे. ही सभा ही ऑनलाईन सभा जरी असली तरी प्रत्येकाच्या काळजापर्यंत, प्रत्येकाच्या दिलापर्यंत, प्रत्येकाच्या दिलामधल्या धडकनपर्यंत आपल्याला ती घेऊन जायची आहे. कारण विचार बुलंद करण्याच्यासाठी अशा पद्धतीचा जो डिजिटल प्लॅटफॉर्मचा जो उपयोग आहे तो आपल्याला निश्चितपणे करून घ्यायचा आहे. स्टार प्रवाहावरची मालिका बंद जरी झाली तरी मला असं वाटतं ही आपल्याला मिळालेली एक संधी आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना मिळालेली ही संधी आहे. महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना मिळालेली ही संधी आहे. ही संधी अशी आहे ती हा रथ जगन्नाथाचा असा आपण एक जो म्हणतो, हा जगन्नाथाचा रथ अर्थात हा मालिकेचा काफिला, हा मालिकेचा झंझावत, हे मालिकेचं वादळ, हे मालिकेतल्या विचाराचं वादळ आपल्याला मला असं वाटतं घराघरात नेण्याच्यासाठी डॉक्टरांनी दिलेली ही एक संधी आहे. ही संधी मला असं वाटतं एक कलाकार म्हणून त्यांनी दिलेली आहे. ज्योतिबांचा विचार, सावित्री मातेचा विचार जात, धर्म, पंथ, भाषा, वर्ण या विषयाच्या पलीकडचं आहे. कारण ज्योतिबांचं कार्य कधीच जाती धर्माच्या मध्ये नव्हतं, ते जाती धर्माच्या पल्याड होतं. आणि हे सुरुवातीपासूनच आपण बघितलेलं आहे. ही मालिका अर्थात ज्योतिबांचा विचार कोणा एका वर्गाच्या, कोणा एका जातीच्या विरोधातला नाही, कोणा एका पक्षाशी बांधलेला नाही. परवा डॉक्टर म्हणले, जेव्हा एक सभा मी त्यांची अटेंड केली तेव्हा त्यांनी एक वाक्य उच्चारलेलं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि मग मी थांबणार आहे. जेव्हा कलाकार आपल्या चेहऱ्याला कलर लावतो, कुठल्याही पक्षाचे जोडे बाहेर ठेवून जेव्हा एक कलाकार आपली कला सादर करतो तेव्हा ती कला ही कुठल्या एका विचाराशी, कुठल्या एका पक्षाशी बांधलेली नसते. अर्थातच मला सावित्री मातेचा आणि ज्योतिरावांचा विचार आणि विचाराचा पाईक होऊन मी महाराष्ट्रभर काम करतो तेव्हा मलाही असं वाटतं की हा विचार एका जाती धर्माच्या पलीकडचा आहे. आणि म्हणूनच सावित्री मातेची ही मालिका, सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका, या मालिकेत होणारा विचार, या मालिकेत दाखवला जाणारा प्रत्येक प्रसंग आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. आणि म्हणून मी अशी सर्वांना विनंती करेन, महाराष्ट्रातल्या तमाम सर्व मित्र परिवाराला, कार्यकर्त्याला, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे की ही आपण सगळेजण जबाबदारी घेऊया. आपण डॉक्टरांनी सादर केलेली छत्रपती संभाजी महाराजांची मालिका, वीर रसाची मालिका, त्यातल्या शौर्य गाथेची मालिका आपण पाहिलेली आहे. त्यामुळं डॉक्टर प्रत्यक्षात प्रत्येकाच्या मनात आहेत, घराघरात आहेत. आता ते ज्योतिबा बनून, ज्योतिराव बनून आपल्या या मालिकेच्या द्वारे सावित्री मातेचा आणि ज्योतिरावांचा विचार घेऊन आपल्या सोबत आलेले आहेत. महाराष्ट्राच्या घराघरात जाणार आहेत आणि ते घराघरात जाण्याच्या साठी मला असं वाटतं आजच्या या सभेमध्ये आपण हा निर्धार करूया आणि हा संकल्प करूया. हे प्रास्ताविक मी या ठिकाणी थांबवणार आहे. बरीच लोक अजून
हळूहळू जॉईन होत आहेत. दुपारी मला सांगलीवरून आमचे मित्र, दलित चळवळीचे प्रणेते आणि दलितांच्या बरोबर काम करणारे, दलित चळवळीतले पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ नेते ललितजी बाबर यांचा फोन आला. ते म्हणाले की डॉक्टरांनी ही सुरू केलेली मालिका आणि जो इरादा त्यांनी केलेला आहे निश्चितच कौतुकाचा आहे. आपण त्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत चाललं पाहिजे आणि निश्चितच भविष्यात जर काही कृती कार्यक्रम ठरला तर आम्ही आपल्या सोबत आहोत, हा संकल्प त्यांनी दिला. मी डॉक्टरांना हा शब्द देतो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं मी डॉक्टरांना हा एक शब्द आश्वासनाचा देतो, अर्थात निर्धाराचा देतो की सावित्रीबाईंच्या या मालिकेच्या सोबत, अर्थात या विचाराच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत. आपण आपली या मालिकेच्या बद्दलची भूमिका आम्हा सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना जरूर व्यक्त करावी. डॉक्टर. धन्यवाद अण्णा. जय शिवराय सगळ्यांना. खरं तर मी मनापासून अण्णा तुमचं आभार मानेल. भोजने सर, तुमचं मी मनापासून आभार मानेल की सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या या आतापर्यंत 100 जण जॉईन झालेत, त्यामुळे या 100 अग्रणींशी खरं तर संवाद साधण्याची तुम्ही या निमित्तानं संधी दिली. जसं अण्णांनी सांगितलं त्या पद्धतीनं ही मालिका आधी स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होती. आता मालिका का बंद झाली, त्याच्या मागची नेमकी कारण काय हे तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात, त्यामुळे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण जेव्हा हा निर्णय आल्यानंतर माझ्यासमोर 2च पर्याय होतो की एक तर शांतपणे हा निर्णय मान्य करायचा किंवा दुसरा पर्याय हा होता की याच्यावर आणखी विचार करायचा. आणि माझा विचार हाच होता की जर आपल्या आईबापाची गोष्ट आपण ठामपणे सांगू शकत नसू आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या 200व्या जन्मशताब्दी वर्षामध्ये जर ही गोष्ट पूर्ण होणार नसेल तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून घ्यायला मी नालायक आहे असं मला स्वतःला वाटलं होतं. आणि म्हणून हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलं. मनोरंजन विश्वामध्ये हा देशातला पहिला प्रयोग आहे. आजतागायत असं कधीच घडलं नव्हतं की काही कारणास्तव मालिका बंद करायला लागली आणि त्याच आठवड्यामध्ये मालिका ही आपण थेट युट्यूबवर घेऊन आलो. हे आजतागायत कधीच घडलं नव्हतं. पण महाराष्ट्रातल्या तमाम फुलेप्रेमी बांधवांचा, भगिनींचा मी मनापासून ऋणी आहे की त्यांनी हे बळ दिलं, त्यांनी हा पाठिंबा दिला, माझी संपूर्ण टीम सोबत उभी राहिली आणि आम्ही ठरवलं की होय आपण मालिका घेऊन यायची. मला अनेकांनी हा प्रश्न विचारला की इतर कुठल्या वाहिनीवर का नाही, तर जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं आपल्या आईबापाची गोष्ट सांगायची तर कोणाच्या दारात जाण्यापेक्षा आपणच ती ठामपणे सांगू. म्हणजे हे दाखवा, अमुक दाखवा, अमुक दाखवू नका, असं करा, असं करू नका, हे सांगण्यापेक्षा व्हिडिओ कॉलवरती या की. हे मी आहे व्हिडिओ कॉलवरच आहे. दिसत नाही काय झालं माहित नाही. आहे नाही दिसतात जी जी Screen खालीवर करा. स्क्रीन खालीवर करा, मी दिसेन तुम्हाला. सगळ्यांना दिसत आहेत. खूप छान मांडले. जी जी. तर ही भूमिका आपण अशी घेतली की आपल्या आईबापाची गोष्ट सांगायची तर ठामपणे मांडू ना, कुणाच्या दबावाशिवाय किंवा हे दाखवा हे दाखवू नका हे न जुमानता ती आपण मांडूयात. आणि आपण मराठी वारसा या युट्यूब चॅनेलवर ही मालिका सुरू केली आहे. आता ही मालिका आठवड्यातून 2 दिवस आपण प्रसारित करतो, दर बुधवार आणि दर शनिवार. आणि आता ज्या पद्धतीनं हा प्रतिसाद मिळतोय, हा प्रतिसाद पाहता याची आणखी वेळ वाढवावी यासाठी आमची संपूर्ण टीम प्रयत्न करते. या रविवारी खरं तर मी तो निर्णय जाहीर करीन की आपण यामध्ये आणखी शक्य होतंय का हे आम्ही अजून पाहतो आहोत. तर आठवड्यातून 3 दिवस किमान दिवसाड याचे एपिसोड्स आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतील या दृष्टीने आमची संपूर्ण टीम प्रयत्न करते. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय, खरं तर सीन अर्धा शूट करून आलं, अजून शूटिंग करायचं आहे. आणि आपल्या सर्वांची ही साथ आहे आणि आपण सगळेजण जर पाठीशी उभे राहिलात तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वैचारिक वादळ उभं राहील. मगाच्या अण्णा जसं म्हणाले त्या पद्धतीनं आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बांधील असा किंवा नसा. मी स्वतःसाठी एक गोष्ट अशी ठरवली की जेव्हा चेहऱ्याला रंग लागतो तेव्हा माझे राजकीय जोडे मी माझ्या शूटिंगच्या सेटच्या बाहेर काढून येतो, कारण ही मालिका महाराष्ट्राची आहे आणि आता ही संकटात आलेली संधी आहे
जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं अफजल खान चालून आलेलं मोठं संकट होतं, पण संकटाच्या पाठीवर एक संधी असते, तशी ही संधी ही मालिका वाहिनीवर बंद झाल्यामुळं आपल्याला खरं तर मिळाली असं मी मानतो. कारण आधी मालिका वाहिनीची होती, आता मालिका महाराष्ट्राची झालीय. ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची मालिका आहे. एपिसोडच्या आपल्या लिंक मध्ये सुद्धा एक पेमेंट गेटवे असतो. या पेमेंट गेटवेवर महाराष्ट्रातली मायबाप जनता त्यांच्या परीनं जे योगदान देते आणि त्यानंतर ज्या कमेंट्स देते ना, ही खरंच भारावून टाकणारी गोष्ट आहे. म्हणजे परवा गोखले नावाच्या एका आजींनी त्यावर कमेंट केली. त्या म्हणाल्या, मी एकटी असते, मला पेन्शन सुरू आहे, पण मी दर महिन्याला यातून काहीतरी योगदान तुम्हाला देणार. परवा एका अपघात झाल्या ज्या व्यक्तीचा 7 महिने बेडरिडन आहे, त्या माणसाकडून मदत आली. मी जेव्हा फोन केला तर त्यांनी सांगितलं की 7 महिने झाले बेडरिडन आहे. मालिका आधी बघायचो, मालिका बंद झाली तेव्हा डिप्रेस झालो होतो, पण मालिका सुरू झाली याचा आनंद आहे. त्याचबरोबर दुसरी ही फार महत्वाची गोष्ट आहे, कुणीतरी लढण्याची उमेद दाखवतंय आणि म्हणे सर मला यामुळं मला प्रेरणा मिळाली, मला उमेद मिळाली की मी तर फक्त 7 महिनेच बेडरिडन आहे आणि आता मला लढायचंय. काल तर एका अंध बांधवाचा मला मेसेज आला, विद्यार्थी येतो कोणीतरी, त्याने असं सांगितलं की ही मालिका मी रेग्युलरली ऐकतो. म्हणजे अक्षरशः ते वाक्य वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं की ही मालिका मी ऐकतो आणि ही मालिका खूप प्रेरणा देते आणि माझ्या परीनं मला जे काही अनुदान मिळतं त्यातून खारीचा वाटा का होईना मी देण्याचा प्रयत्न करतोय. एका विद्यार्थिनीनं एक छोटीशी मदत पाठवली आणि तिने सांगितलं मी एवढीच मदत करू शकते. तिला मी फोन केला, म्हटलं ताई अगं तू किती मदत केली ते महत्वाचं नाहीये, तुझ्या मनात ही मदतीची भावना आली, ती भावना माझ्यासाठी लाख मोलाची आहे. कारण ज्या सावित्रीमाईनं शेणगारा सोसला, दगड धोंडे सोसले आणि हे एक अफाट काम केलं, म्हणजे ज्या स्त्रीचं अस्तित्व नाकारलं जात होतं त्या स्त्रीला कर्तृत्वाचे पंख देण्याचं काम ज्या दाम्पत्याने केलं, त्यांचा हा इतिहास पोचवण्यासाठी तुम्ही जीवापाड प्रयत्न करताय, तुम्ही योगदान देताय, ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आज खरं तर वटसावित्री मी कालच एक प्रसंग चित्रित केला, त्यामध्ये ज्योतिराव म्हणतात की पुराणात एक कथा आहे, पण ही खरोखर घडली की नाही मला माहित नाही. जर खरी घडली असेल तर त्या सावित्रीचं धैर्य अचाट आहे, अफाट आहे. पण काळाच्या ओघात मात्र आपल्याला या सगळ्याचा विसर पडला आणि आपण तिला व्रतामध्ये गुंतवून टाकलं आणि मग आता वडाची पूजा केली जाते. प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, पण तिची मूळ भावना जी होती संघर्षाची, तिच्या शक्तीचा तिला विसरच पडून गेला की काय, हा प्रश्न आता मनात निर्माण होतो. हे ज्योतिराव त्या काळात बोलतात. म्हणजे आजही आत्ता मला एकाने मेसेज पाठवला की आम्हाला वडाची पूजा करणारी सावित्री हवी आहे, पण त्याच स्त्रीत्वाची, त्या स्त्री शक्तीची खरी ओळख करून देणारी ज्योतिरावांची सावित्री ही आजच्या काळाची गरज आहे. आणि त्यामुळे त्या भावनेतून खरं तर आपण ही मालिका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवतोय. आपल्या सगळ्यांचं फार मोठं योगदान यामध्ये असणार आहे. म्हणजे माझी आपल्या सगळ्यांना विनंती की आपण सगळेजण किमान 2-5 हजार लोकांना तर आपण किमान ओळखता आणि या सगळ्यांपर्यंत जर आपल्या माध्यमातून प्रत्येक एपिसोडची लिंक पोहोचली तर माझं सगळ्यांना आवाहन एवढंच असतं की प्रत्येकानं एपिसोड पूर्ण पहा. एपिसोड पूर्ण पाहिल्यानंतर याच्यावर कमेंट्स आणि लाईक करायला विसरू नका, कारण हे फार महत्वाचं आहे. कारण युट्यूबला हे कळत असतं ज्या पद्धतीनं स्टार प्रवाहावर मालिका बंद करण्यासाठी काही लोकांनी दबाव टाकला, त्या पद्धतीनं युट्यूबच्या बाबतीत सुद्धा ज्याला आपण मास रिपोर्टिंग म्हणतो, किंवा जेव्हा हा विचार पटत नाही, हा विचार रुचत नाही, तेव्हा त्याविषयीच्या चुकीच्या गोष्टी पसरवणारी एक यंत्रणा ही कार्यरत असणार आहे. आणि त्यावेळी आपल्या पॉझिटिव्ह कमेंट्स, आपले लाईक्स, आपले शेअर्स या गोष्टी युट्यूबला एक सिग्नल देत राहतात की महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या लोकसंख्येला ही मालिका बघायची आहे, त्यांना ती आवडते. त्यामुळे एपिसोड पूर्ण पहा. एपिसोड पूर्ण पाहून तो किमान 25 जणांना आपण पाठवा आणि ज्या 25 जणांना आपण पाठवलाय त्यांना आपण विनंती करा की त्यांनी आणखी पुढे 25 जणांना पाठवायचं आहे.
म्हणजे ज्योतीनं ज्योत पेटत जावी तशा पद्धतीनं ही विचारांची ज्योत आपल्याला एकाकडून दुसरीकडे ही परावर्तित करत जायची आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्या सर्वांचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. आपल्याला मानणारा वर्ग हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आपली जे काही सोशल मीडिया अकाउंट्स असतील, सोशल मीडिया पेजेस असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याकडून या मराठी वारसा युट्यूब चॅनलचा आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण संपूर्ण महाराष्ट्रात जर पोहोचायचं झालं तर त्यासाठी लागणारं जाहिरातीचं बजेट हे अवाढव्य आहे आणि ते शक्य होणार नाही की एकाच वेळी सगळ्या न्यूजपेपरला आपण जाहिराती दिल्या किंवा कुठल्या चॅनेलवर आपण जाहिरात केली तर या गोष्टी शक्य होत नाहीत, होऊ शकणार नाहीत. मग त्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामाजिक जाण आणि जाणीव असणाऱ्या माणसानं जर या गोष्टीची जबाबदारी घेतली, या गोष्टीची ओनरशिप घेतली, तर जसं मी म्हणालो त्या पद्धतीने ज्योतीनं ज्योत ही नक्की पेटत जाईल. आणि काही जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती, आपण त्या त्या जिल्ह्यांमध्ये असाल तर नक्कीच तिथे थोडासा प्रचार आणि प्रसार हा तुलनेने कमी होतोय. म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, या 3 ठिकाणी ज्या पद्धतीनं मालिका पाहिली जाते ही मालिका खूप चांगल्या पद्धतीने पाहिली जाते. पण नाशिकमध्ये म्हणावा तसा प्रतिसाद अजून व्ह्यूजच्या बाबतीमध्ये नाशिकमधून थोडे व्ह्यूज अजून मला कमी दिसत आहेत. नगर जिल्ह्यामधून थोडेसे व्ह्यूज कमी दिसत आहेत. जळगाव, त्यानंतर बीड, लातूर, परभणी, धाराशिव, बुलढाणा, सोलापूर आणि वाशिम हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये अजून म्हणावा तसा प्रतिसाद हा अजून येताना आपली जी मॉनिटरिंग सिस्टीम आहे त्या मॉनिटरिंग सिस्टीमवर रेकॉर्ड होत नाहीये. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आपल्याकडून जर जास्तीत जास्त, हो हिंगोलीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे की जिथे प्रतिसाद काहीसा अजून अल्प प्रमाणात आहे. म्हणजे गेले 3 एपिसोड जर बघितले तर हे 3 एपिसोड एकूण तब्बल 22 लाख लोकांनी पाहिलेले आहेत. परंतु हे आणखी वाढायला हवं. कारण जर 12.5 कोटीची लोकसंख्या जी आता जवळपास 15 कोटी आहे, 15 कोटीमध्ये किमान 7-7.5 कोटी लोकांपर्यंत स्मार्टफोन आहेत आणि 7-7.5 कोटी लोकांकडे स्मार्टफोन्स आहेत. यावर युट्यूबवर जाऊन फक्त आपल्याला क्लिक करायचंय, पूर्णपणे मोफत आहे. युट्यूबवर मराठी वारसा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्याला कोणतंही शुल्क द्यायचं नाहीये. त्याच पद्धतीनं मालिका पाहायला सुद्धा आपल्याला कोणतंही शुल्क द्यायचं नाहीये. त्यामुळे आपल्या माध्यमातून ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेवढी पोहोचेल तेवढा या मालिकेचा प्रचार आणि प्रसार होईल. आणि ज्या दिवशी एपिसोड अपलोड झाल्यानंतरच 7-7.5 कोटी लोकांकडे स्मार्टफोन असतील, त्याच्यापैकी किमान 5 कोटी लोक जेव्हा हा इतिहास पाहतील तेव्हा कुठेतरी जो शेणगारा सावित्रीमाईंनी सोसला, जो संघर्ष ज्योतिरावांनी केला, त्या संघर्षाचे कुठेतरी आपण उतराई होऊ, कुठेतरी आपण ती कृतज्ञता ही दाखवू असं मला वाटतं, जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला जर एक दुवा जर आपण बघितला, हा वैचारिक दुवा जर आपण बघितला, तर यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले हे स्वराज्य कुणा एका कुटुंबाचं, कुणा एका जातीचं, कुणा एका माणसाचं नव्हतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांचं रयतेचं राज्य निर्माण केलं. आणि हे रयतेचं राज्य निर्माण केल्याचा हा जो काही दुवा आहे तो जर आपण संविधानामध्ये बघितला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत एकच मूल्य ही जी भावना संविधानाने आपल्याला फार मोठी ही जी देणगी दिलेली आहे, ही गोष्ट पाहिली तर यातला नेमका मधला दुवा कोणता? तर 180 वर्ष महाराष्ट्राच्या समाजकारणातून, इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अस्तित्व होतं, जे कर्तृत्व होतं, हे काहीसं बंद झालं होतं किंवा काहीसं लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं. 1689 ला रायगड पडल्यानंतर 1859, विचार करा 180 वर्षांमध्ये रायगड पडल्यानंतर तो मुघलांकडे गेला, मुघलांकडून तो सिद्दीकडे गेला, सिद्दीकडून तो पेशव्यांकडे गेला, पेशव्यांकडून तो इंग्रजांकडे गेला 1818 मध्ये. आणि या मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व
हे प्रत्येकापर्यंत पोहोचलंच नव्हतं, जे 1859 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधून काढली, त्या समाधीवर जे पहिलं फूल वाहिलं ते माझ्या मते 19व्या शतकातली पहिली शिवजयंती कुठली असेल तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे पहिलं फूल वाहिलं असेल ना महाराजांच्या समाधीवर, ती पहिली शिवजयंती होती. आणि ही जी भावना, हा जो विचाराचा प्रवाह पुढे जातोय, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ही सुरुवात केल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी त्याला राजाश्रय दिला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला इन्स्टिट्यूशनलाइज केलं. म्हणजे इंग्लंड अमेरिकेला जे जमलं नाही, जे संविधानामध्ये आहे, ते म्हणजे पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा अधिकार, जे इंग्लंडलाही जमलं नाही, अमेरिकेलाही जमलं नाही. आणि मग ही प्रेरणा नेमकी कुठून मिळाली असेल तर ज्यांनी शिक्षणाची दारं महिलांसाठी उघडी केली, खुली केली, तिथून ही प्रेरणा तिथपर्यंत पोहोचते. आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ही माता भगिनी तितक्याच ठामपणे खांद्याला खांदा लावून उभी राहते. हा जो एक संपूर्ण विचाराचा प्रवास आहे. आणि या सगळ्या महामानवांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जसं मगाशी अण्णा म्हणाले की कुठल्याही जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवता हा महत्वाचा धर्म हा त्यांनी जो अंगीकारलाय आणि माणसाला माणूस बनवून त्या माणसाच्या उत्थानासाठी जे प्रयत्न केलेत, या प्रयत्नाला मानाचा मुजरा म्हणजे ही मालिका आहे, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून मी ज्या पद्धतीनं म्हणालो त्या पद्धतीनं जास्तीत जास्त मालिकेचा प्रचार आणि प्रसार हा होऊ द्या. आपण जर प्रत्येकाला सांगायला सुरुवात केली तर नक्कीच प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहोचेल. माझे सहकारी सागर जाधव सुद्धा या सभेमध्ये जॉईन आहेत. आपल्या सगळ्यांच्या नंबरवरून सागर जाधव यांच्याकडून प्रत्येक एपिसोडची लिंक ही आपल्यापर्यंत पोहोचत जाईल. मागचे 3 एपिसोड आपल्यापैकी जर काही जणांनी पाहिले नसतील तर आवर्जून हे एपिसोड्स पहा. यामध्ये जसं मी म्हणालो मालिका महाराष्ट्राच्या आपल्या काही सूचना असतील, आपल्या काही त्यामध्ये माझ्याकडून काही उणिवा राहून गेल्या असतील तर आपण सर्वांनी मार्गदर्शन करा. त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. पण हा विचारांचा वारसा हा टिकला पाहिजे, हा विचारांचा वारसा हा पुढे गेला पाहिजे. नाहीतर 10, 15, 20 वर्षांनंतर अशी माणसं होती का हाच प्रश्न पुढची पिढी आपल्याला विचारेल. आणि जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही असं एक वाक्य आहे. पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की जो समाज वैचारिक वारसा विसरतो तो माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा उरत नाही, अशी माझी भावना आहे. त्यामुळे आपण सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल मी मनापासून तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. आपले जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. धन्यवाद. मला असं वाटतं खूप छान, मनपूर्वक धन्यवाद. अतिशय समर्पक शब्दामध्ये आपण व्यक्त झालात आणि ज्याला आपण म्हणतो की अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने तुम्ही ते व्यक्त केलं, आपलं भावना, आपले मत. एक भाग मला असं सांगावं वाटतं की आम्ही साधारणपणे जवळजवळ एक 3 ते 4 हजार लोकांपर्यंत हा मेसेज गेला असेल. बऱ्याच जणांचा मेसेज येतोय की आम्हाला जॉईन होता येत नाही, जॉईन, आणि 100च्या पुढे आकडा हा लिंक घेईनासा झालाय, 100लाच अडकलाय. आणि त्यामुळे कदाचित बऱ्याच जणांना जॉईन होणं हे शक्य झालेलं नाहीये. काही लोकांना जर डॉक्टरांना थेट काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. 1-2-5 मिनिटं आपण त्याच्यासाठी घेऊया. नमस्कार. आवाज येतोय? येतोय बोला.